सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपची हातमिळवणी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका यंदा गाजल्या। त्या शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि भाजपमधील वादामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऐनवेळी सांगोल्यातील शेकाप पक्षासोबत युती केल्यामुळे शिंदेची शिवसेना इथे एकटी पडली होती। तर महायुतीमध्ये एकत्र असून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना येथील नगरपालिका निवडणुकीत रंगला होता। तर जिल्हाधिकाऱ्यांना आदेशाने येथील नगरपालिकेच्या 2 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार होते। मात्र त्यापूर्वी शहाजी बापू पाटील यांनी भाजपची हातमिळवणी करत दोन्ही जागा बिनविरोध केल्या आहेत। त्यामुळे वाद मिटवून शहाजी बापूंनी हातमिळवणी केल्याची चर्चा तालुक्यात होत आहे। सांगोल्यातील नगरपालिकेच्या उर्वरित 2 जागांसाठी भाजप शिवसेनेची युती झाली असून शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने आज गुरुवारी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने दोन्ही जागा झाल्या बिनविरोध निवडून आल्या आहेत। भाजप जिल्हाध्यक्षांच्या पत्नी सुजाता केदार या भाजपकडून बिनविरोध तर शिवसेनेकडून राणी माने यांनी बिनविरोध विजय झाले आहेत। येथील दोन्ही जागेवर दोन्ही पक्षांचे एक उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सांगोल्यात 20 तारखेला मतदान होणार नसून 21 तारखेच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। सांगोला नगरपालिका निवडणुकीत शहाजी बापूंना भाजप आणि शेकापने एकटे पाडल्यानंतर येथे शिवसेना शिंदे सेना आणि भाजपमध्ये जोरदार लढत झाली होती। मात्र उर्वरित 2 जागांसाठी पुन्हा भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याने दोन्ही जागा बिनविरोध विजयी झाल्या आहेत। भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेले गैरसमज दूर झाले असून आज बिनविरोध झालेल्या निवडणुकीचे श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे असल्याचे शिवसेना नेते तथा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटले।